मी अमिता, तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी। राज्यात सध्या महानगरपालिकाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे। प्रचार सभांना वेग आला आहे। सर्वच बडे नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे, अजित पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे नेते प्रचारात व्यस्त आहेत। अशातच आता काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परिमार आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे। चला तर याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले अध्यक्ष दयाशंकर तिवारी जी, सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष सतीश डागोरजी या ठिकाणी ज्यांनी दल बल सहित अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस ही आता भाजपमय केली, ते परमारजी या ठिकाणी उपस्थित आमचे सर्व वाल्मिकी सुदर्शन समाजाचे ज्येष्ठ नेते मंडळी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस जी एक सफाई कामगारांच्या क्षेत्रामध्ये काम करणारी अत्यंत मोठी आणि प्रमुख संघटना होती, अनेक वर्षापासून या संघटनेने सफाई कामगारांकरता, त्यांच्या हक्कांकरता लढा दिला, आंदोलनं केली। आज परमारजींच्या नेतृत्वामध्ये ती पूर्णपणे भाजपमध्ये येते आहे, भाजपमध्ये विलीन होते आहे। ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आपल्याला कल्पना आहे की 1997-98ला जेव्हा मी महापौर होतो त्यावेळी भारतामध्ये पहिल्यांदा लाडपागे समितीच्या अंतर्गत आमचे सफाई कामगारांचे जे सुशिक्षित मुलं होते त्यांना क्लास 3 मध्ये थेट नोकरी देण्याचं काम आपण केलं आणि खऱ्या अर्थानं लाडपागे समितीला न्याय देण्याचं काम तेव्हापासून आपण सुरू केलं। त्यानंतर सातत्याने भारतीय जनता पार्टीमध्ये आमचे या ठिकाणी सगळे जे नेते आहेत त्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आपले जे सफाई कामगार बंधू आहेत, वाल्मिकी सुदर्शन समाज आहे, सगळ्या आपल्या ज्या उपजाती आहेत, या सगळ्यांना एकत्रित घेऊन त्यांच्या कल्याणाकरता काम करत होतो। 2014ला मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदा लाडपागे समितीचा नवीन GR आपण काढला, मोठ्या प्रमाणात नियुक्त्या केल्या। नंतरच्या काळामध्ये जे सरकार आलं त्या सरकारने तो GR बदलला। पुन्हा 22ला सरकार आल्यानंतर मी स्वतः पाठपुरावा करून लाडपागे समितीचा GR काढून घेतला। कोर्टामध्ये पहिल्यांदा स्टे आला, त्याची लढाई आपण केली आणि ती लढाई करून आपण तो GR संपूर्ण महाराष्ट्रात लागू केला। आणि मला आनंद आहे की नागपूरमध्ये तर आमच्या 400 सफाई कर्मचाऱ्यांना या लाडपागेच्या GRचा फायदा होऊन त्या ठिकाणी जे आमचे ऐवजदार होते ते ऐवजदार देखील 4407 आमच्या ऐवजदारांना त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये त्यांचा समावेश करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून झालं। आणि आता नागपूर सहित सगळ्या महानगरपालिकेच्या आणि नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये टप्प्याटप्प्यानं हे काम आपण करतो आहोत। त्यामुळे एकूणच आमच्या सफाई कामगारांच्या हक्काकरता सातत्याने लढणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे, हे आम्ही दाखवून दिलेलं आहे। आजही आपण बघितलं असेल तर या निवडणुकीच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं
आमच्या वाल्मिकी सुदर्शन समाजाला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम, उमेदवारी देण्याचं काम देखील भारतीय जनता पक्षाने केलं आहे. इतर अनेक पक्षांना केवळ मतं हवी आहेत, पण या समाजाला न्याय द्यायचा नाही आहे. पण आम्ही सातत्याने तो न्याय द्यायचा प्रयत्न करतो आणि मला असं वाटतं की या आमच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच परमारजींनी आणि अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने हा निर्णय केला की सगळी मोठी संघटना भाजपच्या झेंड्याखाली आणायची आणि आज त्यांनी ती भाजपच्या झेंड्याखाली आणलेली आहे. मी त्यांना आश्वस्त नाही, हे तर आमचेच आहेत ना, अजय हातीबेडा सगळे आमचेच लोक आहेत. त्याच्यामुळे दुसरं महत्वाचं आहे की आता आपण श्रम साफल्य योजनेच्या अंतर्गत आमच्या सफाई कर्मचाऱ्यांना पक्के घरं मालकीचे देण्याचा निर्णय घेतलाय. नागपूरचं कामही आपण आता सुरू केलेलं आहे. मुंबईमध्ये देखील आपण काम सुरू करतो आणि सगळीकडे आमच्या सफाई कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी मोफत घरं ही आम्ही देणार आहोत. मालकी हक्काची घरं आम्ही देणार आहोत. अनेक गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी काही आता मी सांगणार नाही, पण मी परमारजी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो. आमचे सगळे जुने लोक मोतीबाबू वगैरे या ठिकाणी आहेत, त्यांना माहिती आहे त्यांचा आणि आमचा सगळ्यांचा घरोब्याचा संबंध हा 40 वर्षाचा आहे. त्यामुळे मी तर असं म्हणेन की आमच्या वाल्मिकी सुदर्शन समाजाच्या परिवारातलाच मी एक आहे. एवढे पारिवारिक संबंध माझे आहेत. त्यामुळे आपल्याला कधीही या गोष्टीचा पस्तावा होणार नाही की संघटना घेऊन आपण भाजपच्या झेंड्याखाली आलात. पुढच्या काळामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत, सातत्याने बैठका घेऊन सरकारमध्ये त्या संदर्भातले निर्णय घेऊन आपल्या या संपूर्ण कामामध्ये आम्ही देखील त्या सगळ्या गोष्टीच्या निर्णयांना गती देऊ आणि आपल्या हातून समाजाचे प्रश्न सुटलेले आहेत अशा पद्धतीनं आपण चित्र निर्माण करू, हा विश्वास मी आपल्याला देतो. आणि निश्चितपणे आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं, जे पोचले नाही आहेत त्यांचंही, कारण ते येणारच आहेत, त्यामुळे जे पोचले नाही आहेत त्यांचंही या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. पुढच्या बातमीसाठी पाहत रहा E6 TV मराठी.